धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही शिवसेना या एकत्र येणार नाहीयेत। माजी खासदार रवींद्र गायकवाडांनी ही शक्यता फेटाळलेली आहे। भाजपला दूर ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना या एकत्र येण्याची चर्चाही सुरू होती। महायुती म्हणून लढलो, महायुतीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल असं गायकवाड यांनी म्हटलंय। तर अध्यक्ष भाजपचा की शिवसेनेचा याचा अजूनही निर्णय हा झालेला नाही असं देखील गायकवाडांनी सांगितलंय। तर भाजप आमदार राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटील या अध्यक्ष होण्याची शक्यता आहे। रवींद्र गायकवाडांच्या पत्नी उषा या देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहेत। तर जिल्हा परिषद निकालानंतर युतीचे नेते मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। आमदार तानाजी सावंतांचा अर्चना पाटलांच्या अध्यक्षपदाला विरोध आहे। तर आमदार तानाजी सावंत हे निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये नव्हते। सावंतांना वगळून सत्ता स्थापनेचे भाजपचे प्रयत्न सध्या दिसून येत आहेत। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होईल असा विश्वास हा गायकवाड यांनी व्यक्त केलेला आहे। भाजपचा अध्यक्ष असणार की शिवसेनेचा असणार याबाबतची चर्चा ही अद्यापही सुरू आहे। याबाबत निश्चिती झालेली नाही अशी देखील गायकवाडांनी माहिती दिली आहे।